जरांगे पाटलांच्या मनामध्ये सध्या एका गोष्टीची मोठी चिंता आहे। 29 ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईत निघणार आहेत। मात्र जरांगे पाटलांना एक मोठी गोष्ट सतावते। जरांगे पाटलांना एक मोठी चिंता आहे। ती नेमकी चिंता कोणती आहे, ही चिंता कशामुळे आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं आहे काय, हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मंडळी, 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील लाखो मराठ्यांना आव्हान करून मुंबईमध्ये निघणार आहेत आणि मराठे सुद्धा तेवढ्याच ताकदीने तयार सुद्धा आहेत। मात्र जरांगे पाटलांना मोठी चिंता आहे आणि या चिंतेचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या होत असलेलं जे काही राजकारण आहे, महाराष्ट्रामध्ये जे होत असलेलं सध्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे चढ उतार येतात, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन जरांगे पाटलांना ही चिंता आहे। निवडणुकीमध्ये लोकांनी सोडलेली साथ आहे आणि ती साथ आता सुद्धा सोडतील का, जरांगे पाटलांना लोक सोबत येतील का नाही, अशा प्रकारे सुद्धा चिंता आहे। याची चिंता का आहे हे सुद्धा आपण स्पष्ट करूयात। आपण जर काल पाहिलं, जरांगे पाटलांसोबत जे घडलं, लिफ्टमध्ये अपघात झाला, या सगळ्या गोष्टी पुढे आल्या। त्या लिफ्टला सुद्धा सूचना देण्यात आल्या, जे काही हॉस्पिटलमध्ये लिफ्ट होती त्या लिफ्टच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या, त्या हॉस्पिटलला सुद्धा सूचना देण्यात आल्या। हॉस्पिटलकडून हा सगळा निर्णय घेण्यात आला की जरांगे पाटील ज्या लिफ्टमधून खाली पडले ती लिफ्ट आता बंद करण्यात यावी, त्याचं दुरुस्ती चांगलं होईपर्यंत ती बंद ठेवण्यात यावी, अशा प्रकारच्या हॉस्पिटलच्या सूचना निघाल्या। आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरांगे पाटलांना एका गोष्टीची चिंता आहे। आपण असं म्हटलं की लोक साथ देतील का नाही, याचं कारण काय आहे तर जरांगे पाटलांनी काल एक पत्रकार परिषद घेतली। जरांगे पाटलांनी काल पत्रकारांशी बोलताना आपली खदखद किंवा आपली एक भावनिक शब्द मांडण्याचा प्रयत्न केला। भावनिक शब्द कोणते तर मराठ्यांच्या पोरांनो किंवा मराठ्यांनो, एवढ्या वेळेस मला साथ द्या। गणपती, मला माहिती नव्हतं की गणपतीची तारीख आता आहे, म्हणजे 29 ऑगस्टला गणपती विसर्जन किंवा त्या गणपतीच्या पिरियड मध्येच ही रॅली जी आहे मुंबईची ती निघणार आहे। आणि यामुळे लोकांना भावनिक कसं करायचं किंवा लोकांना कसं न्यायचं, लोकांना आपल्या कर्तृत्वाची जाणीव कशी करून द्यायची, हे आव्हान जरांगे पाटलांसमोर आहे। तर आव्हान कोणतं आहे तर आता कुठंतरी लोकांना पुढे न्यायचंय, लोकांना मुंबईमध्ये न्यायचंय, मग न्यायला तयार कसं करायचं, हा सुद्धा प्रश्न आहे ना। कारण आज 100 लोक तयार होतील, 200 लोक तयार होतील, 500 लोक तयार होतील, मात्र आपण जर विचार केला तर आज त्यांना लाखो लोक न्यायचे आणि हे लाखो लोक आणायचे कुठून, असा प्रश्न सुद्धा आहे ना। स्वखर्चाने आहे। जरांगे पाटील कोणालाही पैसे देणार नाहीत। तुम्ही 100 रुपये धरा, तुम्ही 500 रुपये धरा, तुम्ही 1000 रुपये धरा, एवढे पैसे घ्या आणि माझ्या रॅलीला या, अशा प्रकारचं कुठं होणार नाही आहे। मग जरांगे पाटलाला याची चिंता आहे। काल जे बोलताना त्यांनी म्हटलं की एवढ्या वेळेस माझ्यासाठी, मी तुमच्या हातापाया पडून सांगतो, मराठा समाजासाठी तुम्ही उद्या मुंबईला निघायला जर म्हटलं मी, तर उद्या सुद्धा तयार व्हा आणि 29 ऑगस्टला आपण जे निघणार आहेत, लाखो गाड्या ह्या गेल्या पाहिजेत, प्रत्येक तालुक्यामधून लाखो गाड्या ह्या निघाल्या पाहिजेत, लाखो माणसं हे निघाले पाहिजेत आणि याच वेळेस आपल्याला कुठेतरी दखल घेतली जाईल आणि आरक्षण मिळालं जाईल। आपल्या अंगावर गुलाल टाकायचाच आहे, आपल्या अंगावर गुलाल उधळून घ्यायचाच आहे। जर सरकारला कुठेतरी महाग पाडायचंच आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून जर आपल्याला आरक्षण मिळवून घ्यायचं असेल तरच तुम्ही तयार व्हा। तुम्हाला माझी एक भावनिक साथ आहे आणि कुठंतरी आता जरांगे पाटलांना ही चिंता आहे, मोठी चिंता आहे। आपल्यासोबत लोक येतील का नाही, आपल्यासोबत लोक मुंबईला येतील का नाही, अशा प्रकारची चिंता असल्यामुळे कुठेतरी जरांगे पाटील आता मधून खचलेले दिसत आहेत। कारण विचार करा, मुंबईमधून गेल्या वेळेस जे काही परत आले, ज्या वेळेस खोटा अध्यादेश काढला आणि त्या वेळेमध्ये कुठेतरी वाटलं होतं जरांगे पाटलांना असो किंवा मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा असो की आपल्याला आरक्षण आता भेटलेलं आहे। मात्र कुठेही त्यावेळेस आरक्षण भेटलं नाही आणि आता आरक्षण नाही भेटल्यामुळे आता जर विचार करायचा झाला तर या वेळेस सुद्धा असं काही होईल का, आपल्यासोबत लोक येतील का, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये
जरांगे पाटील कुठेतरी आता टेन्शन मध्ये दिसत आहेत आणि याचमुळे जरांगे पाटलांना साथ देण्याची मराठा समाजानं खऱ्या अर्थानं गरज असल्याचं पुढे येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीवर, जरांगे पाटलांची या रॅलीवर कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।